माझ्या महानंद हरणमुळे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्माचा सिद्धांत बघणार आहोत। आपल्याला बऱ्याचदा प्रश्न पडतो की आपल्याला दुःख का प्राप्त होतं। मी तर आता ह्या जन्मी काहीच कुणाचं वाईट केलेलं नाही, तरी सुद्धा मला का दुःख मिळालं। तर ह्याचंच उत्तर आपण आज बघणार आहोत आणि ह्यालाच कर्माचा सिद्धांत असं म्हणतात। करावं ते भरावं आणि ते कधी केलेलं असतं तर ते आत्ताचं नसतं, तर ते पूर्वजन्मीचं कर्म असतं आणि त्यालाच प्रारब्ध कर्म असे म्हणतात। आपण जे रोज कर्म करतो त्याला क्रियामान कर्म म्हणतात। त्या क्रियामान कर्म जर फळ न देता तसंच राहिलं तर ते संचितात आपल्या अकाउंटला जमा राहतं आणि त्यापासूनच प्रारब्ध निर्माण होतं आणि ते प्रारब्ध मुठ्ठीमध्ये घेऊनच आपण जन्म घेतो आणि ते प्रारब्ध आपण जन्मल्यापासूनच भोगतो। कसं भोगतो तर काही बाळ जन्मतात ते फुटपाथवर जन्मतात बघा तुम्ही, आणि काही जे जन्मतात ते राजघराण्यात जन्मतात। जन्मापासूनच त्यांचा कितीतरी सायास असतो आणि काहींना वस्त्र सुद्धा प्राप्त होत नाही। हे पूर्वीचं कर्म असतं आणि ते प्रारब्ध घेऊन जन्माला येण्यामुळे तसं होतं। आपल्या जीवनामध्ये सुद्धा कर्म करत असताना लक्ष द्यावं त्या कर्माकडं। कर्म जर आपण पुण्य कर्म केलं तर पुण्य कर्माचं फळ हे सुखच आहे। सत्कर्म केलं तर सत्कर्माला पुण्यरूपी फूल येतं आणि सुखरूपी फळाची प्राप्ती होते। आपल्या हातून दुष्कर्म जर झालेलं असेल, आपण दुष्कर्म करत असू तर त्याला पापरूपी फूल येतं आणि दुःखरूपी फळाची प्राप्ती होत असते। परंतु हे कर्म कधीच असतं तर हे कर्म आत्ताचं नसतं तर पूर्वजन्मीचं असतं। कर्म केल्याबरोबर फळाला येत नाही। आपण आंब्याचं झाड लावलं बघा आणि आंब्याचं झाड लावल्याबरोबर ते फळ देत नाही, तर त्याला फळ देण्यासाठी काही काळ जायला पाहिजे। तसंच कर्म सुद्धा फळाला येण्यासाठी, फळ देण्यासाठी, प्रवृत्त होण्यासाठी दुसरा जन्म घ्यावा लागतो। त्याच जन्मात ते कर्म आपल्याला प्राप्त होत नाही। आपल्या जीवनामध्ये सुद्धा गेल्या वर्षीची ज्वारी आपण ह्या वर्षी खातो आणि ह्या वर्षी जे असते पेरलेली ते पुढच्या वर्षी आपल्याला प्राप्त होते। त्याच न्यायानं गेल्या जन्मीचं कर्म आपण सुख दुःख ह्या जन्मी भोगतो आणि ह्या जन्मी जे पेरणी सुख कर्माची करत आहोत तेच सुख दुःख आपल्याला पुढच्या जन्मी प्राप्त होतं। पेरलं तेच उगवतं। आंबा उगवायचा असेल आणि आपण चिकू लावला तर आंबा कधीच येत नाही, तर चिकूच येतो। जे रोपिले ते वरी आले, त्याची फळं प्राप्त झाले। कडवट आणि मधुर बीजासारखे अंकुर, म्हणून जे बीज असेल तेच फळ येतं। त्याचप्रमाणे आपण जर बीज पूर्वजन्मी पाप कर्माचं पेरलेलं असेल तर ह्या जन्मी दुःखच प्राप्त होतं आणि जर पुण्य कर्म केले असेल तर सुखाची प्राप्ती होते। पण मनुष्य जन्मामध्ये हा जो जन्म मिळाला तो सुख दुःखाचं मिश्रणच आहे। पाप पुण्य समस्थिती तेव्हा मनुष्य जन्मा घालिती, जेव्हा पाप आणि पुण्य बरोबर होईल त्याच वेळेस मनुष्याचा जन्म प्राप्त होतो असं म्हणतात। म्हणूनच ह्या जन्मामध्ये असा ह्या जगामध्ये एकही माणूस नाही की ज्याला दुःखच प्राप्त झालं नाही। सुखच जीवनभर प्राप्त झालं किंवा सुखच दुःख जीवनभर प्राप्त झालं असं नाही। सुख दुःख दोन्हीही प्राप्त होतं। जसं चढ झाला की उतार आणि उतार झाला की चढ येतो, तसंच जीवनामध्ये सुख दुःखाची प्राप्ती होते आणि ते आपल्याच कर्माचं फळ असतं आणि ते आत्ताच्या नाही तर पूर्वजन्मीचे असतं। म्हणून आता कर्म करत असताना मात्र सावधगिरी बाळगायला पाहिजे।
सावधतेनं कर्म करावं, आपल्या हातानं पाप घडू नये ह्याची दक्षता घ्यावी. सूक्ष्मातलं सूक्ष्म जरी पाप आपल्याकडून घडलं तरी सुद्धा ते आपल्याला फळ दिल्याशिवाय शांत होतच नाही. आपण कर्म करत असताना जेव्हा आपण सत्कर्म करतो तेव्हा आपल्याला वाटतं मी सत्कर्म करत आहे आणि कुणाला काही जरी वाटलं तरी ईश्वर तो बघत आहे. पण जेव्हा आपण दुष्कर्म करतो तेव्हा असा विचार करत नाही की आपण दुष्कर्म करतो आणि ईश्वर हा बघत आहे. म्हणून आपल्या ज्या दोन्ही खांद्यावर चित्र आणि गुप्त बसलेले आहेत ते आपलं पूर्ण कर्म रेकॉर्डिंग करत आहे. चित्र आणि गुप्त मात्र, चित्र आणि गुप्त हे दोघंही आपल्या कर्माचा सगळा लिखा लिहून ठेवत आहेत. चित्र जे आहे ते चित्रीकरण करतो म्हणजे व्हिडिओ करतो आणि गुप्त जे आहे ते रेकॉर्डिंग करतो. आपल्या सूक्ष्मातलं सूक्ष्म, आपल्या अंतःकरणाचं सुद्धा कुणाविषयी वाईट भावना आली तर ते सुद्धा गुप्त जो आहे तो गुप्त रूपानं आपल्या त्या कर्माची रेकॉर्डिंग होत असते आणि त्याच कर्मापासून आपला पुढचा ध्येय प्राप्त होतो, पुढचा जन्म प्राप्त होतो. म्हणून आता केलेलं कर्म देवावर बोल ठेवू नये. ज्याप्रमाणे बँकेमध्ये जर आपण पैसे काढायला गेलो तर आपल्या अकाउंटला पैसे असतील तरच आपल्याला काढता येतात, नाहीतर काढता येत नाहीत. म्हणून जर त्या बँकेमध्ये आपला मुलगा मॅनेजर असेल, आपला भाऊ मॅनेजर असेल तरी सुद्धा बँकेत जर आपल्या अकाउंटला पैसे नसतील तर आपल्याला काढता येत नाहीत. तसंच जीवनामध्ये आपल्या आसपासचे आपले नातेवाईक सत्कर्म करत आहेत आणि त्याचं फळ मला मिळावं असं जर वाटत असेल तर ते कधीच होणार नाही, ते शक्यच नाही. ज्याप्रमाणे आपली भूक शांत करायची असेल तर आपल्यालाच जेवावं लागतं. दुसरं कोणीही जेवलं तरी आपली भूक शांत होत नाही. त्याचप्रमाणे आपल्याला सुख जर पाहिजे असेल तर आपल्यालाच सत्कर्म करावं लागतं. एक व्यक्ती होता आणि ते जोडी, पती पत्नीची जोडी जन्मभर भजन पूजन साधना करायचे. त्यांचा जो मुलगा होता त्या मुलाला व्यापारामध्ये अपयश आलं आणि त्याचं अपयश येऊन तो दिवाळखोर झाला आणि त्याच्यावर कर्ज झालं. तेव्हा तो मुलगा आईवडिलाला परमार्थ करण्यासाठी प्रतिबंध करू लागला. तो म्हणू लागला, काय उपयोग आहे तुमच्या परमार्थाचा? अहो, एवढं देवदेव करता, आयुष्य सगळं रात्रंदिवस देवदेव करण्यात घालवलं आणि तुम्ही असं करत असताना माझ्या व्यापारात किती नुकसान झालं, किती अपयश आलं. असं जर असेल तर माता पित्याचं सुद्धा केलेलं कर्म मुलाला येत नाही तर ज्याची त्यानंच सत्कर्म करावं लागतं. कुणाचंच कुणाला मिळत नाही, हा कर्माचा सिद्धांत आहे आणि हा कर्माचा सिद्धांत लक्षात ठेवूनच आपण कर्म करावं. आपण जर कोणाला चापट मारली विनाकारण तर त्यानं आपल्याला चापट मारल्याशिवाय ते कर्म शांत होत नाही, कधी ना कधी ते बदला घेतं. म्हणून आज कर्म करीत असताना सावधगिरी बाळगावी आणि हाच कर्माचा सिद्धांत आहे. करावं ते भरावं आणि ते कधीच चुकत नाही आणि ते कोणालाच चुकत नाही. देवाला चुकलं नाही, हो देवाच्या पिताश्रीलाच चुकलं नाही, म्हणून आपल्यालाही ते कर्म चुकणार नाही असा हा कर्माचा सिद्धांत आहे. माझी जर माहिती आवडली आणि जर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.